इथे दिनांक 14/1/2026 रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या सदर चोरीमध्ये वराह म्हणजे डुक्कर चोरीच्या बाबत गुन्हा दाखल होता। ह्या गुन्ह्याच्या तपासकामी आमचे अंमलदार हे बाहेर जिल्ह्यात सुद्धा गेलेले होते आणि जेव्हा सीसीटीव्ही फुटेज वगैरे आम्ही बघितलं त्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक पिकअप व्हॅन आणि बाहेर जिल्ह्यातली काही टोळी याच्यात सक्रिय आहे। काल आम्ही नाईट पेट्रोलिंग असताना ती गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती की ते आमच्या हद्दीत आलेले आहे। त्या टोळीचा आम्ही पाठलाग करत असताना माहुरा आणि भोकरदन येथे आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला, परंतु ते इतकी सराईत होती आणि गाडी इतकी फास्ट होती की ते आम्हाला पाहून ते तिथून आम्हाला चुकवून ते शेतामध्ये पळून गेले। शेतामध्ये पळत असताना पाठलाग करताना आम्ही आरोपी एक पकडला आणि 4 आरोपी जालनाकडे जात असताना सकाळी 5-6 वाजता केदारखेडा इथे पकडले आणि 2 आरोपी आम्ही परत संभाजीनगर बस स्टँड इथे जाऊन आम्ही पकडलेले आहे। ह्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी हे गुजरातचे आहेत तर 4 आरोपी कारंजा जिल्हा वाशिम इथले आहेत। यांची एमओबी अशी होती की सदर टोळीचा प्रमुख जो आहे विजय जाधव आणि हा अगोदर त्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या भागामध्ये हे वराह म्हणजे डुक्कर आहे त्याचा एक प्रायव्हेट गाडी करून तो रेखी करायचा आणि त्यानंतर ह्यांना सर्वांना गुजरात आणि इकडून बोलवून हे सगळं जाळं टाकून त्या पिकअप मध्ये हे सगळे वराह न्यायचा आणि ह्या नेऊन कारंजा भागामध्ये तिकडे व्यापाऱ्यांना बोलवून बाहेर राज्यातील काही व्यापारी याच्यात सामील आहेत त्यांना सुद्धा तो विक्री लाखो रुपयामध्ये करायचा। अशा ह्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश आम्ही आज केलेला आहे आणि त्यांना आता मान्य कोर्टात आपण हजर करत आहोत। ह्या टोळीमध्ये एकूण 7 आरोपी आपण पकडलेले आहेत। मुद्देमाल त्याच्यामध्ये एक आपण जी चोरीतले वाहन आहे ते पकडलेलं आहे, मोबाईल आहे, 2 तलवार यांच्यामध्ये मिळालेले आहे। यांच्या तसेच एक गोणीमध्ये दगड असतात, कोणीचा पाठलाग केला तर ते आपल्याला मारून फेकतात। काल यांनी त्याचा सुद्धा वापर केलेला आहे। पोलीस मित्रांनी पोलिसांनी जेव्हा यांचा पाठलाग केला त्यांनी दगड मारून फेकलेले होते, त्यात आमचे काही पोलीस मित्र यांनी जखमी झालेले आहेत। एकूण आरोपी 7 आहे। 7 आरोपी आहे। 7 आरोपींना मान्य कोर्टात आपण येत आहोत।